शिवसेना पक्ष आणि चिन्ह या संदर्भात आज सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टामध्ये आज पुन्हा सुनावणी होईल। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। अंतिम युक्तिवादासंदर्भात आजच्या सुनावणीत निर्देश दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। मीनाक्षी, मागच्या सुनावणीत जर आपण पाहिलं तर तारीख पे तारीख बघायला मिळालेलं होतं। सुरुवातीला एप्रिलमध्ये सुनावणी झाली, त्यानंतर मेची तारीख आणि त्यानंतर आता थेट 30 जुलैची तारीख देण्यात आली। त्यानुसार आज सुनावणी होणार आहे। आज या सगळ्या संदर्भात निर्देश दिले जातील का अंतिम सुनावणीबद्दल, की पुन्हा एकदा तारीख पे तारीख? निश्चितच लागवी, कारण ज्या पद्धतीत आपण पाहतोय की मागच्या 3 वर्षापासून शिवसेना म्हणजेच धनुष्यबाण चिन्हावरती कशा पद्धतीत हा संपूर्ण प्रकरण जो आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे। मात्र एकीकडे आपण पाहतोय की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांता यांच्या खंडपीठासमोर ही संपूर्ण सुनावणी पार पडत असताना तारीख पे तारीख आजपर्यंत आपल्याला पाहायला मिळाली। जसं तू सांगितलं होतंस की मागच्या एप्रिल मे या सगळ्याच महिन्यांनंतर जुलैची ही तारीख पडलेली आहे आणि आज तरी यावरती काही निकष जे आहेत किंवा मग काही निर्णय जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाकडनं मांडले जात आहेत का? कारण जी प्रलंबित असलेली सुनावणी जी आहे यावरती चर्चा होत असताना निश्चितच मागच्या 3 वर्षापासून तारीखवरती तारीख पडत आहे। पण मात्र पक्ष आणि चिन्ह हे ज्या पद्धतीत शिवसेना शिंदे यांच्या पक्षाला निवडणूक आयोगानं दिलेला आहे, यावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडनं आव्हानं देणारी याचिका जी आहे ती सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आणि हे प्रकरण मागच्या 3 वर्षापासून आजपर्यंत सुरू आहे। त्यामुळे याचा निकाल लागणं, कधीपर्यंत याचा निकाल लागणार हे कोणालाही उत्तर माहिती नाहीये। पण मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की कशा पद्धतीत वेळ काढूपाना केला जात आहे। अशा पद्धतीचे जे वक्तव्य आहेत ते उभात्याच्या सगळ्याच नेत्यांकडनं असतील किंवा वकिलांकडनं केले जात आहेत। पण मात्र आज निश्चितच सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमकी सुनावणी दरम्यान काय होतं, आज पुन्हा एकदा तारीखच पडते का, की मग यावरती काही निर्णय जे आहे ते सर्वोच्च न्यायालय देतं का, याकडे देखील लक्ष राहणार आहे। लागवी। मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।